श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पाहून दुर्लक्ष करू नकोस। जर का हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल। आणि स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे। तुमच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे। तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तुमच्या जीवनात अशा काही क्षणांची भर पडणार आहे त्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल। तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल। ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार आहे। ज्याची तुम्ही कधी अपेक्षासुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका। भाग्यवान ठराल। तुम्हाला माहीत आहे आपण सगळे स्वामी समर्थांचे बाळ आहोत, स्वामी समर्थांचे लेकरं आहोत। या जगामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीवरती आपला पूर्ण विश्वास आहे। दगडातून मूर्ती बनवायला दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्या मनातील मूर्ती बनायला सुद्धा आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। श्री स्वामी समर्थ। तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते। जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते। गरिबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही। देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ। घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात। जाणले समर्था माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव। स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त स्वामीवरती विश्वास श्रद्धा ठेवा। स्वामी आपली सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण करतील। स्वामी एकमेव आहेत जे आपल्या लेकरांना कधीच दुःखात पाहू शकत नाहीत। त्यांची योग्य वेळ आली की ते आपल्याला भरभरून देतात। उगासी भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल। तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे, याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे। प्रत्येक येणाऱ्या संधीचं तुम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करा। निश्चितच स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे। तुमचा जर यावरती विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट टाका। स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात, जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात। प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो। स्वतःवरती विश्वास ठेव, हेच यशाचं खरं गुपित आहे। स्वामींवरती विश्वास ठेवा, सगळं नीट होईल। कदाचित आता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे। जीवनामध्ये आपले कर्म करत राहा, फक्त चालत राहा। यश तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला सुद्धा कळणार नाही। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा, कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे। अनुभवासारखा गुरु जगात दुसरा कुठलाच नाही, त्यामुळं अनुभव घेत चला। आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण की जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो। जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल। उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्ष्यावरती पोहोचणार नाहीत, तुमच्या ध्येयावरती पोहोचणार नाहीत। ध्येय साध्य करण्यासाठी किती जरी प्रयत्न करावे लागले तरी मागे सरकू नका। ध्येयाच्या दृष्टीनं आपलं प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, भलेही तो
क्षणाला पडेल किंवा त्या दृष्टीनं तुम्ही स्वप्नातसुद्धा पावलं टाकू शकता. तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला स्वप्नातसुद्धा आपलं ध्येयच दिसायला हवं. ध्येयाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसायला नाही पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, मोठे व्हा, नेहमी लक्ष मोठे ठेवा. त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष किंवा छोटे ध्येय कधी प्राप्त कराल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही. एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मासुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. एक निष्ठेने करा. तुमचं मन आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे. त्यामुळे नक्कीच यश 100% तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास कधीच डगमगू देऊ नका. लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू, पण तुमचा विश्वास स्वतःवरती असला पाहिजे. तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या हो, लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा, आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका. कारण गरज संपली की विसरणारे लोक फार असतात, पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फार कमी असतात. गेलेला काळ आपल्या हातात नाही, पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढेच यशस्वी. कमीत कमी आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे, एवढे तरी तुम्ही यशस्वी व्हा. आईवडिलांच्या डोळ्यामध्ये चांगले सुखाचे दिवस दिसले पाहिजेत. आईवडिलांच्या डोळ्यामध्ये गर्व दिसला पाहिजे की माझ्या मुलांनी, माझ्या पोरांनी काहीतरी करून दाखवलेलं आहे, त्यांना यश मिळालेलं आहे, हे त्यांच्या मनावरती, त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसलं पाहिजे. एवढा तरी प्रयत्न करा. कारण की आईवडिलांना दुःखी ठेवून या जगामध्ये कोणीच सुखी होऊ शकत नाही. त्यामुळं नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करा, त्यांची सेवा करा. जितकं जास्त होईल. एक परता तुम्ही देवाची सेवा कमी जरी केली तरी चालेल, पण आईवडिलांची सेवा कधीच चुकवू नका. आईवडिलांना तुम्ही कधीच दुखवू नका. मोठ्यांनासुद्धा तुम्ही कधीच दुखवू नका. नेहमी मोठ्यांचा आदर करा, त्यांना प्रेमाची वागणूक द्या. यामुळं तुमचं पुण्यकर्म वाढण्यास मदत होईल आणि तुमचं जी प्रचिती आहे ती लोकांना की येईल की हा माणूस खरंच चांगला आहे, याची तुम्हाला लोकांना प्रचिती येईल.